नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज शिल्लक राहिलेल्या पुरणापासून ही रेसिपी बनवणार आहे. यासाठी इथं ताट घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचे, अर्धा चमचा. थोडंसं पाणी टाकायचे. 1 वाटीभर गव्हाचं पीठ चाळून घ्यायचे. आता इथं मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. तर 1 वाटीभर घेतलेलं आहे. आता याच्यातच थोडंसं तूप टाकायचे आणि 2 मोठे चमचे रवा टाकायचा याच्यामध्ये. आता तूप मिक्स करून घेतलेलं आहे. तूप आणि थोडंसं पाणी आणि मीठ. आता ह्याच्यातच 2 चमचे मोठे रवा टाकायचा आहे. तुम्हाला जर थोडंसं मऊ आवडत असेल तर रवा नाही टाकला तरी चालते. तर कुरकुरीत होण्यासाठी थोडीशी रेसिपी मी त्याच्यात रवा टाकलेला आहे. ज्यांना मऊ हा पदार्थ आवडतो त्यांनी रवा नाही टाकला तरी चालते. आता एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे. आता इथे पीठ मळून झालेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावून मऊ करून घ्यायचे. आणि इथं मी 1 वाटीभर पुरण आहे. आता पीठ एकदम छान असं मळून घ्यायचे. थोडंसं पीठ बाजूला काढून टाकायचे. थोडासा उंडा मोठा होते म्हणून मी थोडंसं पीठ बाजूला काढून टाकणार आहे. आणि आता याची मोठी चपाती लाटून घ्यायची. दोन्ही बाजूला गव्हाचं पीठ लावायचे. तर इथं एकदम छान पातळ अशी मोठी चपाती लाटून झालेली आहे. तर अशा पद्धतीने एकदम छान अशी चपाती लाटून झालेली. ग्लासनं किंवा वाटीनं असे गोल आकाराचे काप करून घ्यायचे. आता याच्यामध्ये पुरण 1 चमचा याच्यामध्ये ठेवून द्यायचे. अशा पद्धतीने आणि बाजूने थोडंसं पाणी लावून घ्यायचे. आणि अशा पद्धतीनं याला करंजीचा आकार द्यायचा आहे. आणि एकदम छान असं सर्व अशाच पद्धतीने मी कानोले तयार करून घेणार आहे. किंवा ह्याला कडबू पण म्हणतात पुरणाची. तर अशा पद्धतीने मी चिटकावून घेणार आहे सर्वच. फक्त 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. एकदा नक्की बनवून बघा. आता इथं सर्व कडबू तयार झालेले आहेत. आता अशाच पद्धतीने मी सर्व कानोले किंवा कडबू तयार करून घेणार आहे. राहिलेल्या पिठाची आणि पुरणाची. तर आता हे सर्व शिल्लक राहिलेलं पुरण आणि पीठ मी संपवून टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं राहिलेले कडबू तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे 1 लाईक 1 सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. गॅसवर कढई ठेवायची आणि तेल टाकायचे याच्यामध्ये. तर जेवढं तळायला लागते तेवढं तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एकदम छान असं गरम करून घ्यायचे. आता इथे तेल गरम झालेलं आहे, बघू शकता. आता जेवढे बसतील एवढे याच्यामध्ये कानवले तळून घ्यायचे. तर मध्यम गॅसवर सुरुवातीला तळून घ्यायचे.
तर आता खालचा भाग तळल्यावर याच्यामध्ये वरचं असं पलटून घ्यायचं आणि एकदम छान असं तळून घ्यायचे तेलामध्ये. एकदम छान असं सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचे ते कानोले. तर बघू शकता एकदम छान असे तळलेले आहेत. तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. अशाच पद्धतीनं सर्व कानोले तळून घ्यायचे. आता हे सर्व कानोले तयार झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.